नमस्कार मंडळी. तजेलदार विनोदानं मनोरंजनाला नवतारुण्य बहाल करण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. मंडळी, प्रेमाच्या महासागरात सदैव गटांगळ्या खाणारा ओंकार आज पुन्हा एकदा सज्ज झालाय त्याच्या डुबकी मारायला. चला बघूया आज तरी त्याची नाव किनाऱ्याला लागते का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कल्याणची चुलबुली शिवाली परब, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि रत्नागिरीचा रत्न रमेश बेटकर यांना. हेलो गाइज, हेलो हाय, हेलो सर, हाय ताई, हाय पीपल, हाय राऊत. हसा रे, हसायला येत आहे तर हसा ना. हाय हसा रे. लोकांवर हसायचं असेल तर नीट खुलं हसा. आला सिंगल, आला प्रेमाच्या शोधात असलेला, आला मिळणार नाहीये तरी आला. पण मी येणार, कारण मरणार हे माहित असून सुद्धा आपण श्वास घेतोच ना. एक्झॅक्टली. आणि माझी स्पर्धा माझ्याशी आहे, मैं और बेहतर की खोज में हूं. म्हणजे कसं आहे की घाई नाही चाहिए, उशीर चलेगा, पश्चाताप नको. बरोबर. आणि आजकालची नाती पण असली झाली, बेकार झालेली आहेत आजकालचं, म्हणजे सगळंच आहे. लोकांनी रिलेशनशिप म्हणजे सुलभ शौचालय करून टाकलंय. जे आत आहेत त्यांना बाहेर यायचंय, जे बाहेर आहेत त्यांना आत जायचंय. म्हणून म्हणलं घाई नको, चांगली कोणीतरी छान मिळाली पाहिजे. आणि कसं या धीराचं फळ आज मला मिळणार आहे. या धीराचं फळ आज मला मिळणार आहे. काळी बाहुली मिळालेली पण आज जळणार आहे. मला तुझा अपमान करायचा नव्हता, लेखकाने लिहिलं होतं म्हणून बोललो, बिकॉज कारण आय रिस्पेक्ट रायटर्स. तुझा अपमान करावा इतकाही संबंध मला तुझ्याशी ठेवायचा नाहीये राजू. नको बोलूस, बाय. तर काय माझ्या आयुष्यात पण निर्मितीताई एक बाहुली आलेली आहे. बाहुली म्हणजे आय बाहुलीच, डॉलच. म्हणजे यार लुकलुकणारे डोळे, असे मस्त गुलाबी गाल, काळेभोर केस, सुडाऊल बांधा. बाहुली म्हणजे आली की भातुकली घ्यायची डायरेक्ट, बाकी काय करणार. एवढी बाहुली. आणि मुळात सॉर्टेड आहे, म्हणजे असं काही त्रास नाही कोणाचा, काय नाही. मोजकच बोलणार, फापट पसार नाही, वेट नाही काही. म्हणून मी पण ठरवलंय, मी पण सॉर्टेड राहणार आहे. आली की लगेच मला तू आवडतेस, तुला मी आवडतो, लग्न कधी करायचंय, उद्या डन. सॉर्टेड. म्हणजे आयुष्य म्हणजे आता ना इंडियानी इंग्लंड बरोबरची टेस्ट मॅच जिंकल्यानंतर कसं होतं तसं झालेलं आहे. तसं झालेलं आहे. म्हणजे यार आयुष्य किती सुंदर आहे, आयुष्य किती भारी आहे, आयुष्य किती कमाल आहे, आयुष्य किती दळबद्री आहे. आलं प्रेमाचं डम्पिंग ग्राउंड आलं. हॅलो सर, परत बाहुलीचा विषय काढल्यावर लिंबू आला. बरं झालं सर, आठवण केली. हे काय काय करतोयस काय? लिंबू फिरवला तुमच्यावर. हे तुझे विनोद. सर माझे विनोद दिसतायत तरी तुमचे कुठे आहेत? तुझ्यापासून लपवलेत. प्रॉब्लेम आहे सर, त्यांना तिकीट द्या आणि आणा इथपर्यंत, कारण ते आले पाहिजे स्टेजवर. हा हसण्याचा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी लोक बघतात. तुम्ही आलात ना की शेअर मार्केट पडल्यासारखं तोंड होतं त्यांचं. हसवायला मी तुला ठेवलंय कारण की तू जोकर आहेस. आय एम द किंग ऑफ रोमॅन्स. पण सर माझ्याशिवाय रमी पूर्ण होत नाही. जा रे, मला नाही खेळायची रमी. काय करशील? मला पत्तेच नाही खेळायचे. जा ना. ठीक आहे सर, मी जातोच आहे. एक फक्त तुमच्या कंटाळवाण्या आयुष्याचा रटाळ गेस करू का? काय? आता कोणतरी मुलगी येणार असेल. हा, मुली येत राहतील. आज उम्मीद आने वाली है. हेच सर, इकडचं तिकडचं जमा करून इथे ओकताना ते थांबव. ओरिजिनल केलं ना मुलगी पटेल तुम्हाला. एवढ्या वर्षात हे वाक्य मला तुझं पटलेलं आहे. थँक्यू सर, थँक्यू. आज माझा करायचं बघतो. मी करतो आज. तरी पण तुम्हीच करणार आहात? हो. म्हणजे कॉमेडीला विष पाजायचंच आहे तुम्हाला? का मी येतो या हॉटेलमध्ये मला ना कळतच नाही.
आधीचे 2 हास्यरसिक होते त्यांच्यामुळे काय नशीब लागलेलं नाहीये. आज तुम्ही आलाय तर आज मी प्रेमाचा थरथराटच करून टाक. आज छकुला आवडलाच पाहिजे तिला. मी म्हणजे फ्लर्टिंग बाई जोरातच. मोनल, हाय. तुला देवाने चुकून बनवलंय. आय मीन त्याला जगातलं सगळ्यात सुंदर फूल बनवायचं होतं, पण तू आलीस. मोनल, तुला खुर्चीला खुश करायचंय? बस तिच्यावर. या लाल प्लॅस्टिक खुर्चीला तू सिंहासन करू शकतेस. ये बस बस बस, हळूहळू. हा हा हा, आय आय आय. बसताना पण किती तू. मी इथे बसतो. हाय हाय. छान आहेस. कशी आहेस? छान. देवारातल्या छोट्या घंटीसारखी किनकिनलीस. किन छान छान. कसा झाला प्रवास? छान. ह्याला म्हणतात मुलगी. यह लडकी आहे. नाही तर आहेत काही मुली. कसा झाला प्रवास? ओम ओम ट्रॅफिक आहे रे खूप. ओम ओम कॅब बुक होत नाहीये. ओम मला सकाळी नको ना बोलूच. ओम 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 कचकत 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 कचकत. ओम ओम नकार घंटा आहेस तू. ही देवरली छान. तू घंटा नाही छान छान अशी आहेस. चल फालतू. सॉरी सॉरी, काय नाही ते एक प्रोसेस आहे. ते सोड. ते काय नाही. बरेच दुश्मन आहेत माझ्या आजूबाजूला, त्यांना मी वेळोवेळी ऐकवत असतो. तू छान छान दिसतेस. मी कसा दिसतोय? छान. तुझ्यासाठी खास घातलंय मी. मिली फॅशन मधनं विकत घेतलेत. वा 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 वा. कसे आहेत? कसे आहेत? छान. घरचे कसे आहेत तुझ्या? छान. मस्त चाललंय, मस्त. सर, तुमचं सगळं छान छान बघून मला पण खूप छान वाटतंय. गप्प बस, ऑर्डर घे आणि निघून जा. मोनल, तू काय खाणार? सँडविच. गुंगा बोला रे. गुंगा बोला रे. गुंगा बोला. गुंगा बोला. सर, ऑर्डर दिले, होकार नाही दिले. थांबा. होकार सारखंच आहे हे. तू काय बोललीस? काय बोल? इथे ये. तू तिकडे जा रे. काय बोललीस? काय बोललीस? सँडविच. सँडविच. तू काय खाणार? सँडविच खाणार. तू छान नाही खाणार. मला काही नकोच आहे. मला भूकच नाहीये. त्याने तू सँडविच बोललीस आणि मी 1000 सँडविच ओरबडली याची खाली. आपण काय काय बोलत होतो आपण? हे हा, तुझ्या घरी कोण कोण असतं तुझ्या? आय एम सो सॉरी. आई, बाबा, सोनू. सोनू कोण? कुत्रा. ओ हो हो हो, कुत्रा. कुत्रे आवडतात तुला? मला खूप आवडतात कुत्र्यांना तर मी त्यांच्यातलाच वाटतो. कधी 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 मी कुत्रा होतो. म्हणजे मला असं वाटतं की मी असा तुला कुठले कुत्रे आवडतात? अर्थात मी सोडून. सगळे. सगळे. आपण बोल ना, काहीतरी बोल ना. काय? काही बोल. काही. तसं नाही. काही म्हणजे तू जास्त बोलत नाहीस का? बोलते. बोल. बोल ना. तुला बोलायला आवडतच नाही का? शांत राहायला आवडतं. अच्छा, तुला शांत राहायला आवडतं. अबे राहूया ना, आपण शांत राहूया. पण
आता आपण एकमेकांना समजून घ्यायला आलोय की नाही? मग आपण आधी बोलूया, मग आत्ताच शांत राहून कसं चालेल? राहून बघ, तुला आवडेल. मला नाही आवडणार. क्या बहादूर, नेपाल से? ओंकार, वा, मस्त विराज. ताई, मार्केट खूपच घसरला तुमचा. ए झिंगूर, तुझ्या छावीशी बोल ना. बोलतच नाही. हा, म्हणून माझ्या छावीशी बोलशील? तिकडे बघ, नाही तर डोळे फोडे ना तुझे. ऐकू बाई. मुलगी काय समोर बसली, सुपर पॉवर झाली एकदम. पण आम्हाला आमच्या पावर खेचून घेणाऱ्या मुलीच भेटल्यात आम्हाला. सर, मॅडमची झोपायची वेळ झाली, लाईट बंद करू. थांब रे जरा. हे काय? ती झोपली नाहीये. तुमचं नशीब. गपरे. मोनल, मोनल, सँडविच. मॅडम, तुमचं सँडविच. अरे, टेस्ट कर. थँक्यू थँक्यू. कसं आहे? छान. एका शब्दावरच आहे तुमचं. मोनल, मोनल, मला काय वाटतं ना, आपल्याला बोलायला, म्हणजे आपलं जर आपण लग्न करणार असू तर आपल्याला जरा सिरियसली बोलायला पाहिजे. आय मीन आपल्याला मुळात बोलायला पाहिजे. बोल. मीच बोलतोय, आल्यापासून मीच बोलतोय. तू बोल. काय? दिलाय ना आपल्याला तोंड, मग आपण ते बोलूया ना, त्यांनी असं हलवूया ना तो. ते बघ ना, ते बघ, किती घाण स्किट असेल तरी ते बोलतातच ना काहीतरी. किती प्रेशर, इकडच्या पेक्षा प्रेशर त्यांना आहे, काय बोलायचं. पण ते बोलतात, का बोलतात? कारण आपल्याला चांगलं वाटेल, आपल्याला प्रोत्साहन मिळेल. मग तसं मला चांगलं वाटेल, मला प्रोत्साहन मिळेल म्हणून काहीतरी बोल ना. मला ना असं स्टँडअप नाही करायचं आहे का संसाराचा. मला एक ऍक्शन रिॲक्शन हवी आहे. अगं असं असं गाडीतली डॉल आहेस का, असं 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 करतेस. मग पुन्हा मित्र आहे मी. सॉरी सर, एक विचारू? काय? ह्याच्या मॅडम आहेत, छान छान भोलानाथ. तुमच्याशी बोलत नाही आहेत का? नाही ना. मग मोबाईल काढा ना, एक नंबर घ्या, 94 95 95 94 95 95. काय करू? लावा फोन, लावा. हॅलो. हॅलो. हा. मारा, गप्पा मारा आता. ओके सर. चल चल. मोनल, 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 ऐक ना, ऐक ना, ऐक ऐक. हे काय करतेस? तोंडाने बोल ना. सगळं हातवारे आणि ऍक्शन मग शब्द कशाला काढले असते माणसाने? एवढे मोठमोठे शब्द काढले. कृष्णाष्टक, व्यक्तीचा अपेक्षा, वापर ना, कुठला तरी वापर. असंच ना, विचार ना मला काय. मी म्हंटल ऐक ना मोनल, तू बोल काय. काय? काय नाही, चल काय नाही. हा 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 हा. एक तुझा आवडता सिनेमा कुठला आहे? हा. पुष्पक. बापरे. खाली पडलो होतं काहीतरी. तुटलेली हृदय मी एकत्र करत होतो आता. पुष्पक कसा आवडता सीन, म्हणजे चांगला सिनेमा आहे, पण माझा वेगळा प्लॅन होता ना. मला पिक्चर मधले डायलॉग तुझ्याकडनं काढून घ्यायचे होते. खा तू खा. घेतलं त्याने खायला. हा 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 हा. हे आहे. मला सांग, माझ्यासाठी एक गाणं गा ना. हा बोल ना तू, मी असं तरी बोल. तू गाशील? आयुष्यभर मी तुझ्या बरोबर गायला तयार आहे. माझ्या
चितेच्या अग्नीचा आवाज सुद्धा सुरात असेल एवढं मी गायला तयार आहे तुझ्या बरोबर. तू सांग फक्त कुठलं गाणं गायचंय बस. बड़े अच्छे लगते हैं. क्या बात आहे. एक मिनिट, तू काय गाणार आहेस यात? और चिटिंग करतेस तू चिटिंग करतेस आता. वेगळे घे ना कुठली तरी गाणी, एवढी खूप गाणी आहेत ना डुएट यार, तेरे लिए वगैरे घे ना प्लीज ना. नको ना, बोल ना काहीतरी बोल ना. तुला खातेस काय अगं मी घा बोल. हा 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 हे आहे. हा हा मला एक गोष्ट सांग बघू. ससा कासवाची सांग. ससा हरतो कासव जिंकतो. सुरुवात मध्य नाहीच आहे का? डायरेक्ट तू मागणं वाचायला घेतेस का पुस्तक? असं नसतं, इकडनं वाचायचंय, असं नाही वाचायचंय. कन्क्लुजन महत्वाचं. मग मर डायरेक्ट. जगतेस कशाला? नाही ना आपण तसं करत. आपण जगतो कारण जन्म आणि मृत्यू ह्यामध्ये अनेक गोष्टी घडतात ना. सगळं होतं ना. तर हे सगळं आपल्याला महत्वाचं आहे की नाही? हो, अगं वाक्य बोल ना तोंडातनं शब्द काढ ना. काढ अगं. एकेका शब्दातच बोलायचं असतं तर मग व्याकरण कशाला आहे? कशाला आहेत हे सगळं उभयान्वयी अव्यय वगैरे का आहेत? तुला शाळेत हे नव्हतं स्पष्टीकरणासह उत्तर द्या वगैरे नव्हतं? होतं ना. मग अगं बोल ना काहीतरी. काय? अरे मी हॉटेलमध्ये येडेचाळेगिरी करतोय. काहीतरी वाटत असेल तुला. मग काय वाटतंय बोल ना. छान. कसं छान वाटेल हे कसं छान वाटेल? विराट समोर मी माझी इज्जत काढतो, हे छान कसं असेल? अगं मला विचार का केलं मी का नाचलो? विचार का? अगं बोल ना. मला ना बोल, काहीतरी बोल. तुला काहीतरी वाटत असेल. आपलं लग्न झाल्यावर तुला काय वाटणार? छान. आपलं मूल झाल्यावर तुला काय वाटणार? छान. आपण लंडनला गेलो राहायला, काय वाटणार? छान. अरे मार्स विकत घेईन मी तुझ्यासाठी, तरी काहीतरी वाटेल. काय वाटणार? छान. तू छान नाहीयेस. तू घाण नाहीयेस. तू गप्प राहा. तू गप्पच आहेस, अजून गप्प राहा. अगं नवरा बायको मध्ये पाहिजे ना. मी ओला टॉवेल टाकलाय बेडवर, तो तिकडे सुकला, मग तुम्हाला ओरडणार, मग मी हे पाहिजे ना. 4 लोक आजूबाजूने ऐकणार, हे पाहिजे ना. आपण गाडी चालू, तू राईट लेफ्ट नक्का थांबवते. पडशील एकदा कधीतरी मानती. मला नको हा सायलेंट फोन. तुझ्या मागे सतत हॉस्पिटल आहे का? एवढी शांत आहेस तू येडे? निघताल. सायलेंट झोन कुठली? असं राजू, या तुझी बडबड मला आता हवीशी वाटायला लागली आहे ग. हाड. राजू बोल ना. काय? नीट बोल ना. निघ. तू पण एक शब्दावर आलीस. अरे करोनापेक्षा जास्त संसर्गजन्य रोग आहे रे हा. ए मला वाचवा रे. अमिरदा वाचव रे, वाचव. जोरदार टाळ्या. छान झालं परफॉर्मन्स. एका शब्दात उत्तर द्यायचा होता असा मला प्रचंड आवडला. खूपच युनिक होती कॉन्सेप्ट. मजा आली. वा वा. बघा हा सर असे काय म्हणतात महेश सर. ओमकार, मेरा बस चले ना, मैं तुझे अवॉर्ड दूं अरे थँक्यू. और दिस परफॉर्मन्स. ये हा अख्खा ऍक्ट तू एकट्यानेच हँडल केला. म्हणजे यू ॲक्च्युली कॅरीड द शो. कमाल. ऑफकोर्स तुला साथ उत्कृष्ट होती.
शिवानी, यू आर वंडरफुल ॲज युजल. थँक्यू. लिझा मनेली. आणि ऑफकोर्स रमेश, तू पण सुपर्ब काम केलं. तुझे फिलर्स वर एक्सलंट. बट द एंटायर शो वॉज टेकन बाय ओमकार. ओमकार तुझं, आणि आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट द होल टीम. म्हणजे संकल्पना, लेखन आणि डायरेक्शन, हा अख्खा ॲक्ट बसवणं आणि तुझं ते कम्प्लीट वावरणं स्टेजवर इतकं सहज होतं ना, कमाल. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू सुपर्ब, ब्रिलियंट. थँक्यू गिव्ह इट अप. थँक्यू सर. निर्मिती ताई. छान. मला ना ओंकार तुझं वाईट वाटतं यार. खरंच मी नेहमी बघते ना स्किट, एवढी प्रेमाची भूक आणतोस कुठून? आदत. अरे पण आपण एक काम करूया का? MHGच्या माध्यमातून ना मी रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो, चळवळ उभी करूया. तुमच्याकडे एक चांगलं स्थळ आहे. विनंती आहे, जर चांगली कोणी मुलगी असेल, फक्त छान म्हणणारी नकोय, खूप बोलणारी, तर प्लीज याचं करिअर घडवा. थँक्यू थँक्यू. खूप 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 छान काम केलंस तू, खरंच छान केलंस. आणि शिवाली, मी तुझी मोना डार्लिंग बघते, पच्चर 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 बोलणारी, आणि कट्टू तुझी आत्ताची ही मुलगी छान बस बोलणारी. थँक्यू ताई. शमीस, तू पण त्यांना उत्तम साथ दिलीस आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स खूप मस्त झाला, खूप मस्त झाला. थँक्यू थँक्यू. मंडळी, असं म्हणतात, साठी बुद्धी नाठी. असंच एका साठीच्या गृहस्थाला लागलंय वेड हिरो बनायचं. चला बघूया त्यामुळे त्यांच्या घरात काय काय घडतंय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कधी गोड कधी तिखट चेतना भट, आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत यांना. क्या बात है. आजोबा, काय चाललंय? अरे हे काय चाललंय तुमचं? अरे दिसत नाही तुला? मी हरनिया खाजवतो. आजोबा, हार्मोनियम वाजवतोय असं असेल बरं का ते. हा. ते उजव्या हाताने, डाव्या हाताने हरनियाच खाजवतोय ना. मला त्रास होतो, काय करू मी? नका ना, नका ना, आल्या आल्या गंध पटक, नका ना ऐकू काही. अरे हे बघ ना वचाऱ्या. नका ना, नका ना, कशाला दाखवता, कशाला आता? आता खाज येते तर खाज येते सांगणार ना वचाऱ्या. ठीक आहे, ठीक आहे. कधीपासून तुला सांगतोय ऑपरेशन करूया, ऑपरेशन करूया, पण तुमचं काही लक्षच नाही. तुझ्या बापाला सांगितलं ऑपरेशन करूया तर तो बोलतो अर्नियाला हरनिया झाला. असं काहीतरी फालतू विनोद करतो आणि मेल मारून नेतो ना. लिंदरच येते. अरे माझी पेन्शन नाही आहे ना रे, नाही तर तुम्हाला मी सांगितलंच हो, नसतं. आजोबा. तुम्हाला कळत कसं नाही? बोंबीत हरनिया झालाय मला. जन्माच्या टायमाला नाल बाहेर पडते, त्याचे हात बाहेर पडेल तेव्हा कळेल तुम्हाला. नका ना, नका ना करू. पहिलं कसं आंघोळ करताना ना हा. साबण हात अडकायचा रे, असं काढताना हुलहुलायचा, जाम आनंद वाटायचा. आता तो आनंदच नाही राहिलाय रे, सगळे भार आले ना. काय करू? नाही, ठीक आहे. अरे नका ना, नका ना दाखवू. हो. ठीक आहे, ठीक आहे, करतो मी प्रयत्न. अरे एकटाच खपतो ना मी या कार्यासाठी. बरं काम काय करतो मी? तर तेल विकतो, तेल. 10 बाटल्या विकल्यानंतर 100 रुपये कमिशन सुटतं मला. कसं बस हे घर चालवतोय, त्याच्यात तुम्ही ऑपरेशनचं काढलं, कुठून आणू मी पैसे सांगा बरं? त्रास होतो तर आजोबा. काय करू मी? आजोबा गरम अय्यो. तुम्ही पण आलात? हा. या गरमागरम भजी. अरे भजी, किती दिवसांनी आपल्या घरात भजी झाली. भजी भजी भजी. अरे काय करताय? मला भजी जाम आवडते. भजी
काय आलं सुगंधी भजी दिसतायत. अत्तर बित्तर मारलेस काय ग तू? एक मिनिट आजोबा. अरे तुम्ही बायनी येडगाती डोक्याला लावायचं तेल येते ते विकायसाठी असतं, त्याच्यात भजे तळले तू दलिंदर. मग कुठल्या तेलात तळू? कुठल्या तेलात तळू? दुसरं तेल आहे का आपल्याकडे कुठलं? ते विकायचं तेल तेवढंच आहे घरात. ते तुम्ही विकाल ना तेव्हा गोड तेल येईल घरात. नाही पण ते सुख नाही मला या घरात. माझ्या माहेरी नव्हतं असं. आलं माहेर आलं. माझ्या माहेरी तूप, बटर, हा हा लोणी, चीज याच्याशिवाय जेवायचो नाही आम्ही. हो. इथे साधं रुसलं तर मस्का पण मारत नाही तुम्ही. अरे काय बोलतेस हे तू? कंटाळा आलाय मला या गरिबीचा. अरे काय सूर ताणताय दोन्ही तुम्ही? डोक्याला ताप झालाय माझ्या. आता कुठे कुठे खपू मी, कुठे कुठे एकटा मरू. तुम्ही तो एक माझा दलिंदर बाप आहे, त्याने पण VRS घेऊन टाकली. बरं घेतली तर घेतली, गुच्चूप बटायचा ना, पण नाही गुच्चूप नाही बटला तो. त्या धल्ल्याला या वयात पंख फुटले. ऍक्टर व्हायचं स्वप्न बघतोय तो, ऍक्टर व्हायचं स्वप्न बघतोय. ऍक्टर व्हायचंय म्हणे त्याला. बसा. हा. आणि पोरगा दारोदार तेल विकत फिरतोय. तेल घ्या तेल, तेल घ्या तेल, डोक्याला लावा पचकान येईल की तेल घ्या. कोणीच माझ्याकडून तेल घेत नाही. टकल्याकडनं कोण तेल विकत घेणार आहे वाटत? बरोबर बोललात पप्पा. हा, एक तर टक्कल आहे, केस आहेत तुला. एक काम कर, विग लाव आणि तेल विकायला जा दारूदारी. कोणतरी तेल मला नका शहाणपणा शिकवू तुम्ही. वासाडा मोठा आलाय तेल विकणार काय? पप्पा येस. पाय लागू पप्पा. अरे थांबा, कैची बसेल मग वाट लागेल तुमची. बोलताय अरे काय? अरे आले उकिरडे हुंगून आले. काय गाजबे? काय तो अवतार, काय ते कपडे, काय ते हातात बांधलंय, काय तो केसांचा कोंबडा. कुठे गेले होते शान शौकी करायला? वसाड्या, बापाला असं बोलशील? नाही तर काय? ओराची वाक्य नाहीचे ही, पण मला बोलावं लागतं, कारण परिस्थितीच ही आणली आहे तुम्ही या घरात. बाप जो आहे ना, बाप तो वळू सारखा इकडे तिकडे हुंदडत राहतो ना. थोबाड फोडीन ना. वाह. बापाला बोलशील? हो. हीच लायकी आहे वाचड्या तुझी. तुझं वय काय? तू करतोस काय? तुझं वय काय? तू करतोस काय? तुझं वय काय? तू करतोस काय? अरे घरामध्ये म्हातारा माणूस इकडे हो कळलं हा. करणा बाण पोरगा आहे. इकडे अंडा गोलाकार करणारी पोरगी आहे. आजोबा अंड गोलाकार नाही, अंड गोलाकार आकाराच्या चेहऱ्याची. अरे तू तरी समजून घे ना. त्याला तू करतोच काय? तुझं वय काय? तुझं करतोच काय? तुझं वय तू करतोच काय? कमाल कमाल. पापा मी ऑडिशनला गेलो होतो. अच्छा, या सच में पप्पा? अरे सच में बोल रहा हूँ यार. हाँ, कोणी बोलवलं? अब्बास मस्तान ने मेरे को बुलाया था. अब्बास मस्तान कुठे बोलवलं होतं? भांडुपला. ते आले होते स्वतः? नाही सुल्तानचा फोन आला होता मला. कोण सुलतान? सुल्तान उसका भाई, उसको कोई नहीं पहचानता. हाँ. सुल्तानचा फोन आला होता. काही झालं मेगा ब्लॉक लागल्यामुळे ते दोघं येऊ शकत नाही. काय जबरदस्त. शपथ मेगा ब्लॉक लागले. पप्पा काय? तुमची कुणीतरी ना डेंजर फिरकी घेते बरं का. काय काय कोण नाही फिरकी घेता. अरे काय मागच्या आठवड्यात तुम्हाला संजय लीला भन्साळीने कबूतर खाण्याला बोलवलं होतं. आणि दादर स्टेशनला त्यांच्याकडे तिकीट नाही म्हणून TC ने पकडलं असं रमेश लीला भन्साळीने त्यांच्या भावाने सांगितलं म्हणे. काय चाटा माराल तो मग फोन आला होता त्याचा मला त्याचा तसा. फोन डोंबल्याचा फोन. एक तर तुम्हाला तरी कोणीतरी उल्लू बनवताय आणि तुम्ही आम्हाला उल्लू बनवताय. गपरे. काहीतरी बोललं काय? अरे कुठले भाऊ आहे? आला होता फोन. आला होता. पप्पा ऐका ना, मी तुमच्या पाया पडतो, पण हा ऍक्टिंगचा नाच सोडा गाड्या तुम्ही. बस बसाड्या, तुम्हाला अक्कल शिकून तू चलतोस माझ्यावर. ए श्याम्या, मी आता मनासारखं जगायला शिकलोय माहितीये. म्हणजे काय करणार? मला माझा अरे कसा मजा अब मैं दौड़ना चाहता हूँ, मैं उड़ना चाहता हूँ, मैं झुकना चाहता हूँ, लेकिन मैं रुकना नहीं चाहता. बात आहे. तुला थांबावं लागल वसाऱ्या. जे तुझं वय काय? तू करतोस काय? तुझं वय काय? तू करतोस काय? तुझं वय काय? तू करतोस काय? हो पप्पा ऐका ना, काय? तुमचं काय हे वय आहे का ऍक्टिंगचं? पप्पा, टॅलेंटला वय नसतं,
तुला हाय वासाऱ्या. आणि ते आता तोंडावरनं दिसायला लागलंय. तरुणपणी नवाजुद्दीन तरी दिसायचा वासारा, आता जुनाउद्दीन सारखा पण दिसत नाही. आजोबा जुना नवा सोडा उद्दीन तर आहेत. थोबडा बंद ठेव तुझा. पप्पा पाणी देऊ. नाही नाही नो आय ड्रिंक अ ब्लॅक वॉटर या वॉटर. या गटाराचं पाणी पितोस आहेस तू वासाऱ्या, आणि डोक्याला ताण देतोस आहेस माझ्या. अरे हे मस्त आहे. काय काय मस्त आहे. गटाराचं पाणी कशाला पितोस आहेस, डोक्याला ताण कशाला देतोस आहेस. गटाराचं पाणी कशाला पितोस, डोक्याला ताण कशाला देतोस आहेस. हे मस्त आहे. हे मस्त आहे आजोबा, पण हे गटाराचं पाणी नाही आजोबा. हे काय इट्स अ ब्लॅक वॉटर. वॉटर ब्लॅक वॉटर मोठे मोठे सेलिब्रिटी हेच पाणी पितात आजोबा. 400 रुपयाची बाटली आहे काय बाप्पा. ए बापरे, 400. अर्से हो पप्पा, अरे दूध 70 रुपये लिटर झालं म्हणून मी चहा सोडून दिला, आणि तुम्ही 400 रुपयाचं काळं पाणी पिता. म्हणजे काय मी सेलिब्रिटी आहे त्याच्यामुळे मी ब्लॅक वॉटर पितो, त्याच्यामुळे माझी कांती बघ अशी तुकतुकीत काय जमतलं. तुकीत नाही, थुकथुकीत आहे तुमची कांती. आणि आंघोळता टँकरच्या पाण्याने करताना मग काय बोलाल तुम्ही. गपरे तेल विक्या. हो पप्पा. आई पप्पा तू तेलच विक आयुष्यभर वासाड्या, तुझं काय होणार नाही. माझे काय? माझं बघ आता करिअर बघ. मी तुला सांगतो आता मी आहे ना बॉलिवूड मध्ये घुसायचं ठरवलेलं आहे. पप्पा तुम्ही बॉलिवूड मध्ये नाही, तुमच्यात बॉलिवूड घुसतंय, आणि तुमच्यापेक्षा जास्त जोरात ते माझ्या घुसतंय. तुझ्या कसं काय घुसताय. कारण पैसा माझ्या चाललाय ना. गपरे माझ्या जीवावर जगताय तुम्ही, आणि आधी आहे ना आजोबांच्या पैशावर जगायचे. तुम्ही स्वतः कधीच काही केलेलं नाहीये. गप्पा उगाच माझं डोकं फिरू नका, शांत बसा. अरे ते बोलतोय. काय खरं बोलतोय पप्पा. हे सगळं ना तुमच्या मुलं झालेलं आहे माहितीये. तुमच्या मुलं मला नोकरी करावी लागली माहितीये, नाही तर मी नोकरी करणारच नव्हतो. तुम्ही ना माझं आयुष्यभर ना टॅलेंट दाबलं. तुझं टॅलेंट दाबण्याच्याच लायकीचं होतं वासाऱ्या. तेव्हा माझं चुकलं, तेव्हा तुला चिडून टाकला असताना तर ही वेळ आली नसती वासाऱ्या. अरे वासाऱ्या तुझ्यात कधीच काय नव्हतं. मी तुला नोकरीला लावला ना म्हणून तू जगतोस तरी, नाही तर भीक मागितली असती तू वासाऱ्या. काय बोल आजोबा अरे आजोबा म्हणजे काय, हे सगळं नाही, हिच्या ही प्रभा आहे ना, हिच्यामुळे सगळं झालंय. ओ पप्पा तुम्ही मना वाटेल तर बोला, पण माझ्या आईशीला तुम्ही अजिबात बोलायचं सांगून ठेवतो. एक शब्द पण मी ऐकून येणार नाही माझ्या आईशी बद्दल. एक नाही 2 बोलतो. टपोरी बाई, तुझी आजी टपोरी बाई होती. नाही ना, नाही आजीबद्दल असं नका ना बोलू. अरे असं नाही तर मग काय बोलू वासाऱ्या. असं काय केलं प्रभा आजीने, तुम्ही असं बोलताय. काय केले, लग्नाच्या टायमाला तिला कुणीतरी सांगितलं मांग भरो, मग तिने चुकून भलतच ऐकलं काय? मांग मारो. न मग काय लग्नात हा धिंगाणा. शपथ काय केलं. अरे घोड्याच्या तोंडात मान घालून नाचत होते, असं कोण नाचतं का? लग्नाच्या टायमाला तिला कुणीतरी सांगितलं मांग भरो, मग तिने चुकून भलतच ऐकलं काय? मांग मारो. न मग काय लग्नात हा धिंगाणा. शपथ काय केलं. अरे घोड्याच्या तोंडात मान घालून नाचत होते, असं कोण नाचतं का? अशी नाचत होती वाचायला. पेट्रोल तोंडात घालून नुसतं गोले फिकत होते आगीचे, अशी करत होती. अरे हे आगीचे गोले फुकता फुकता तो गुरुजी पेटला, त्याचं धोतार पेटलं. अरे धोतारच नाही, तो मागून फुडून सगळा भाजला. त्याला वाचवता माझं थोबरं पण जळालं. आजोबा नाही तर मी त्या टायमाला लय गोरा होतो. हे बघ माझा आजोबा काय करते. काय सांगता एवढं केलं आजीने. अरे हे तर काय नाही, सुहागरातच्या टायमाला मला मसाला दूध आणून दिला, मी आपला मसाला दूध प्यालो. म्हणलं आता घुंगट वर करूया. आज बघतो तर बियर पित होती काय करशील तू. हे सगळं या प्रभा मुलं झालंय. एक तिच्या पण अंगामध्ये ऍक्टिंग हो, सगळी इकडे घुसले. बरोबर मी आयशीवर गेलेला आहे, त्याच्यामुळे माझ्या अंगात ऍक्टिंग आहे. मला आई नेहमी म्हणायची परब्या तू एक दिवस माझं स्वप्न पूर्ण करशील. कसलं स्वप्न वासा बोलली ती. शान पिक्चरच्या टायमाला शाकालच्या रोल साठी
ह्याची आई टकला करून गेली होती मला बोलत होती की गुलबचन पेक्षा मी चांगला रोल केला असता. पप्पा काय पण बोलू नको तिला. ते उगाच नाही टक्कल करून गेली होती. त्याला मेथड ऍक्टिंग म्हणतात माहिती आहे. तुम्हाला काय कळतं ऍक्टिंग मधला? मला नेहमी म्हणायची मला ऍक्टिंग स्कूल काढायचंय म्हणून ऍक्टिंग स्कूल काढणार होती ती. अरे कसली ऍक्टिंग कसली मेथड ऍक्टिंग वसाऱ्या. ऍक्टिंग तर ही समीरा करायची. काय सांगता आजोबा? याची बायको माझी सून. मग आई पण ऍक्टिंग करायची? काय ऍक्टिंग म्हणजे काय तुला सांगू. मोबाईलला आहे ना असं व्हायब्रेटरचा आवाज तोंडाने अशी काढायची की कळायचं नाही मोबाईल मध्ये मला का तोंड. अरे तुला सांगतो सनईचा आवाज तोंडाने काय काढायची माहिती आहे? काय काढायची तोच काढता काढताच गेली वरपटकी. म्हणजे काय झालं? तुमच्या लग्नाच्या वेळी कसं नाही सनईवाल्याला आम्ही म्हटलं बोलवूया. नको नको सनईवाला नको. मी माझ्या तोंडाने आवाज काढता सनईचा अशी बोलली माहितीये ही आई सनईचा हा, आवाज? हा सनईवाला खरा नव्हता तिथे? नाही नाही पण आवाज उभी उभी काढायची असा कळलंच नाही. असं काहीतरी करायची. कळलंच नाही आम्हाला. हा, दिवसभर सनई वाजवला न तोंडान वाजवला न वाजवला न छातीचा भाता फुटला. आई गं. खपली तिच्या मस्तीन गेली मस्त. ओ पप्पा कसं बोलता आईबद्दल तुम्ही? बसे लय किड होता तिच्या अंगात. का बोलू असं हा तुम्ही? काय बोलू नको. आमचा हनीमून होता. लग्न झालं आमचा हनीमून. आम्ही आपलं गप्पा मारता दोघं जण. हिनं काय केलं नसेल काय? हिनं दरवाजाचा आवाज काढला. मी दाचाकलो ना. मी आपला गेलो दरवाजाकडे कोण आलं म्हणून कोणच नाही. अय्या. मागं बोलून बघतो तर काय हे हसत होती माहितीये. काय तू काय दात काढतीये वासाडी पडली तिच्या. रात्रभर नुसता दरवाजाचा आवाज काढी. मी पहिलं या परिस्थितीत मी ह्याला जन्म दिलेला आहे माहिती. एवढा स्ट्रगल करायला लागला मांजा माना माहिती. आग लागली तिच्या तोंडाला माना शिकवता बाय. कुठल्या खानदानात जन्म घेतला बाप मी? हे मात्र अगदी बरोबर बोललायस. म्हणजे हा अख्खा आमचा कलाकारांचा घरा नाही. तू कला शून्य पोरगा कसा काय निपजलास. काही बोलू नका. काय बोलू नका. हा हे बघ आजोबाच्या डोक्यावर केवढे केस आहेत. माझ्या डोक्यावर बघ केवढे केस आहेत. तुझ्या डोक्यावर केस आहेत नाही. तुझ्या अंगात एकच कला आहे. कुठली? कला. काही बाई बोलताय? ए, मी काय म्हणतो मला उशीर झालेला आहे. ऑडिशन पाठवायचं आहे. पिक्चर मध्ये काम आपण भेटले शूट करूया पप्पा. मग पण त्याआधी मी ग्रीन टी आणू का तुमच्यासाठी? अगं, green अरे tea घेऊन. कशाला ग्रीन टी पाहिजे? कशाला काय कशाला? सगळे सेलिब्रिटी तेच पितात. सेलिब्रिटी पितात. हे कुठले सेलिब्रिटी? हे तर सेल केलेली बॅटरी. हा असा ह्याचा विनोद. मग म्हणतो माझं कोण कौतुक करत नाही. कसं कोण कौतुक करील. आता हे आपल्याकडे पाहुणा आलं जज म्हणून. यांनी जर धसका घेतली तर परत येतील तुझा विनोद ऐकायला. माझा सोडा. मग मला विस्की. या विनोदावर थांबतील ते. खुर्ची सोडून पळून नाही जाणार. अरे वाचाड्यानं तुमच्या दोघांच्या विरोधाला थांबणार नाही. ते थांबणार माझ्यासाठी. ते थांबणार माझ्यासाठी. ते थांबणार ते माझ्यासाठी. माझ्यासाठी माझ्यासाठी माझ्यासाठी. लागते तू. चल, आपण लगेच ऑडिशन मध्ये शूट करून घेऊया. मला काय झालंय महेश कोटरे सर आहेत ना मला पिक्चर मध्ये घेत आहेत. काय सांगताय पप्पा? कानकोटी टायटॅनिक करतायत का नाही ते. सच में? सच में म्हणजे सच में शूट नाही सच में. ते काय झालं माझी ऑडिशन मागवली नाही त्याने. तर मी त्यातला जॅक आणि रोज असे दोन्ही ऑडिशन पाठवतोय का नाही त्यांना. हो. एक तरी सिलेक्ट होईल ना. ये बात पप्पा ये बात. आपण शूट करूया. शूट करतो, पटकन, पटकन. पटकन. ए चलो चलो हटो रे. ए गर्दी हटाव रे. चलो हटो. ए बुड्ढे. ट्रेन मध्ये आहे काय मी माझ्या घरात आहे. जाऊ दे. हटो हटो. अरे हटो रे. सेलिब्रिटी के आजू बाजू कोई नहीं चाहिए. चलो चलो चलो. ए देख ए बाय अब कसा शूट कसं करायचं माहिती आहे काय. हा मी जॅक आणि मी रोज पण आहे. हा आणि ही तर होडी आहे. कॅमेराचा हलव. हा असं का? म्हणजे पाण्यात बोट आहे ना ती हलताना दिसल. आयुष्यभर पप्पा. तर मी आहे ना बघ आता मी रोज आहे. रोज हा हा. जॅक 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 तू बाका सोडून जाऊ नको जॅक. मी तुझ्याशिवाय नाही राहतलं जॅक. जॅक जाऊ नको बाका सोडून जॅक. आता रोज आहे रोज आहे. हा 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 पप्पा. वर रोज होती खालीच आहे का? उलटं केलं तुम्ही ते. तेच तेच उलट झालं. जलतोय जलतोय चालतंय. असू दे असू दे. रोज रोज तू माझी रोज आठवण काढशील ना. रोज रोज तू माझी रोज आठवण काढशील ना. रोज पप्पा पप्पा बुडबुडे बुडबुडे पाणी पाण्यात आहे. आता जॅक जे आता तर रोज
जॅक आपण जॅक मारली नाही होडीत आलोय. जॅक तू जाऊ नको, माका आठवण येतील तुझी. जॅक काय करायचं काय करायची याच्यामुळे जॅक चल उठ इथून उठ इथून चल माझ्या घरात काय चल? निघा. चालतो इथून निघा. जाग सांगतो ना मी रोज ऐकलं काय तुम्हाला नाही करणार माझं टॅलेंट. हा महेश कोठारे सर मला घेऊन पिक्चर करतायत. मग त्यांचा भाव आहे ना रमेश कोठारे, त्यांचा फोन आला होता माहितीये काय? ए, डोक्यावर पडले का तुम्ही? काय रमेश कोठारे या नावाचा भाऊ तरी आहे का सरांचा? नाही आहे? नाहीये. बरं त्यांना पिक्चर काढायचा असेल तर तुम्हाला कायला घेतील? त्यांच्या घरी आदिनाथ स्टार त्याला घेतील ना. हे थोबडे का काही? निघा. ए थोबडफडी कपऱ्या, आता ना मी इंडस्ट्रीत आलोय. तू माझ्या मांग पुढे फिरशील फोटो द्या, मी फोटो देणार नाही. चाल पप्पा तुम्ही इंडस्ट्रीत आले हे तुम्हाला माहितीये, पण इंडस्ट्रीला माहितीये का की तुम्ही तिच्यात आले म्हणून? नाही ना. चला निघा. अरे काय चाल. ए चल पापा पापा मेरे को फोटो चाहिए. बाहेर आ जाओ, मैं फोटो देता हूं, चल. थांब, थांब. नाही, नाही, फोटो चाहिए, रुपयाला. फोटो. ते डोक्याला लावायचं तेल आहे ना त्याच्यात काहीतरी खावल्याला बनव, जेवायला बनव काहीतरी. नाही पप्पा त्यामध्ये ते नाक्यावर गेलेले आहेत, 2-4 डायलॉग मारतील आणि येतील भूक लागल्यावर परत. ते काय पप्पा फोटो. हे म्हणे नवीन काहीतरी सुचलं जरा वाटत अजिबात आता काय वाटत. 2 3 4 वा 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 अतिशय फिल्मी होता परफॉर्मन्स, मजा आली. चला जाणून घेऊया खरंच महेश सर प्रभातांना फिल्म मध्ये घेणार आहेत का? महेश सर एक गंमत म्हणजे रमेश कोठारे हे माझ्या काकांचं नाव होतं, ओ अच्छा. माझे सख्खे काका. एनिवे पण ब्रिलियंट परफॉर्मन्स, माइंड ब्लोईंग. म्हणजे प्रभाकर तू इतका म्हणजे दोन्ही कॅरेक्टर्स इतक्या सुंदर केल्यास तू. केट विलियम्स वाटली मला, केट विलियम्स. ॲक्च्युली त्याला असा हात धरून म्हणजे इट वॉज डन ब्रिलियंटली. आय टेल रिअली आय एम नॉट जोकिंग. म्हणजे दोन्ही कॅरेक्टर्स एका वेळेला मी फर्स्ट टाइम पाहिल्या. टायटॅनिकच्या दोन्ही कॅरेक्टर्स एका वेळेला एक ॲक्टर करतोय. इट वॉज अ ब्रिलियंट आयडिया. आणि सचिन गोस्वामीचं खरंच अभिनंदन. काय बसवलंय हा त्यांनी ॲक्ट, इतका ब्रिलियंट हा ॲक्ट बसवला. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे सुनबाई. ही सुनबाई आपल्या सासऱ्यावर इतकी त्याला कॉपरेट करते विचारायला. आणि तिचा आजे सासरा तो इतका बिलंदर माणूस. आय टेल यू अरुण, यू आर ब्रिलियंट यार. आणि तू ज्या पद्धतीने ती पेटी वाजवलीस ना, अक्षरशः ह्यांच्या सुरात वाजवलीस ना. सुपर. आणि श्याम, यू आर ॲज युजल ब्रिलियंट. ऑल ऑफ यू फॅन्टॅस्टिक. गिव्ह इट अप. निर्मिती ताई मला खूप खूप आवडला हा आगरी कोळी आजोबा, मालवणी कोकणी बाप आणि खानदेशी मुलगा. म्हणजे असंही कुटुंब असू शकतं हे तुमचं स्किट बघितल्यावर कळलं मला. मला वाटतं श्याम, असा बाप आणि असा आजोबा जर तुझा असेल तर तुझं केस जाणं स्वाभाविक. त्यामुळे ते तसंच झालेलं आहे. आणि खरंच की आपण असं म्हणतो की आपण एखादं प्रॉडक्ट जेव्हा विकतो तेव्हा मी माझ्यावर ट्राय करून बघितलं असं सांगतो. कसं विकत असशील मला त्याचंही मला खूप कौतुक वाटलं. आणि चेतना, त्यांना उत्तम साथ दिलीस तू. खूप छान, खूप मजा आली. मंडळी, सेलिब्रिटी समीर चौगुलेंची बायको ईशा आज आलेली आहे एका प्रोडक्शन हाऊस मध्ये त्याच्या राहिलेल्या पैशांची वसुली करायला. चला बघूया ही वसुली करण्यात ती कितपत यशस्वी होतीये तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया विनोदाचे नवे फंडे ईशा डे, हास्य महारथी समीर चौगुले आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप यांना. एक्सक्यूज मी, पीपी लांबा साहेब आहेत का? आपण समीर चौगुले हे माझंच आहे ना, ते मीच आहे ना तो ऍक्टर, लीड ऍक्टर. हॅलो सर, लाचार नंबर 1 समीर चौगुले तुम्हाला भेटायला आलेत. हे कशाला सांगताय त्यांना? मी ऍक्टर आहे, ऍक्टर सांगा. सर, ऍक्टर लाचार नंबर 1 समीर चौगुले तुम्हाला भेटायला आलेत. तोच अर्थ होतो. तुम्ही फक्त समीर चौगुले आहे असं सांगा. समीर चौगुले आलेत. सर, समीर चौगुले आलेत. ओके सर, Yes. बसा, ते येतील. अरे
एक्सक्यूज मी एक सांगू का, गैरसमज करून घेऊ नका. माझ्या बायकोचा चेहरा सेम तुमच्यासारखा आहे. मीच आहे, बायकोच आहे तुमची. इथे कशाला आली तू? इथे कशाला? प्रोडक्शनचं ऑफिस आहे, एमएचचे प्रोडक्शन. इथे माझ्या नवऱ्याचे अडकलेले पैसे वसूल करायला आली आहे. काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? पण मीच नवरा आहे ना, तू मलाच काय सांगतेस? ईशा तू घरी जा. ऐक ऐक मी जाणार नाहीये. ईशा तू घरी जा. खाली बस. हो मी बसतो. तू घरी जा. आज ते लांबा साहेबांनी सांगितलेलं आहे. लांबा साहेबांनी सांगितलेलं आहे आज मला ते पैसे देणार आहेत. तू प्लीज घरी जा ईशा. ऐक माझं. तुमचे लांबा साहेब रोजच तुम्हाला सांगतात, चौगुळा 15 दिवसामध्ये नक्की देतो तुम्हाला, 15 दिवसामध्ये नक्की देतो. आणि मग असं म्हटल्या चौगुले निघाले. अरे सर काय प्रॉब्लेमच नाही सर, चालेल ना. आले रिकाम्या हाती घरी आले. हळूच जरा, सीसीटीव्ही आहे वर, जरा थांब. मग काय आवाज जरी जात नसला ना तरी अच्छा करू नको, दिसतं ते. जरा हळू. का भीती वाटते? भीतीचा धमक नाही अंगात? धमकचं नाहीच आहे धमक. चौगुले खानदानाला कणाच नाहीये. यू चौगुलेज हॅव नो नी. म्हणजे गुडघा बिंडोक. स्पाईन म्हणजे कणा. स्पाईन म्हणजे कणा. इथे 4 महिन्याचे पैसे अडकलेत माणसाचे, तरी मी बायकोच्या व्याकरणातल्या चुका कशा काढतो बघा. याचं कौतुक वाटतं या माणसाला. अशा कधी बोलतो मी? अशा कधी बोलतो का? गप्प बसा. हे नाटक आहेत. कणालेस माणूस. सीसीटीव्ही आहे ना? कणालेस माणूस आहे हा. कणालेस माणूस आहे हा. तू पचकडे चला सांगते हे. बस शानपणा करू नकोस तू जरा. याच प्रोडक्शन हाऊसचा पिक्चर केलाय ना तुम्ही? काय नाव आहे? काय? लाचार नंबर 1. परफेक्ट. हे बघ, परफेक्ट कास्टिंग केलंय त्यांनी. लाचार नंबर 1. हे बघ, तो नंतर खूप श्रीमंत होतो, आधी गरीब असतो. तो स्टोरी माहितीये, बघितलंयस? आली बघितलाय. लीड रोल आहे ना तुमचा? लीड रोल आहे ना? होय. मग पैसे नाही दिलेत त्यांनी. बोलता येत नाही तोंडानी, काही मागता येत नाही स्वतःच्या हक्काचे पैसे. जरा हळू करू. नकाच बोलू आता. लाऊड करू नकोस तू. नका बोलू. मला नका सांगू काय करायचंय. आता मी बघून घेईन काय करायचंय. मी आली आहे ना, ईशा घरी जा. बरोबर हिशोब सगळा मी करते आणि कसे वसूल करते ना पैसे आज ते तुम्ही बघा. पर डे किती आहे तुमचा? ईशा घरी जा. मला हिशोबाला लागू द्या. पर डे किती आहे तुमचा पटकन सांगा. ईशा प्लीज. काय 70,000 ना? हसताय कशा? 80,000. काय पर डे किती आहे तुमचं? 7,500 रुपये. काय डील क्रॅक केलाय माणसाने. आई शपथ, 7,500 रुपये मिळवतोय दिवसाला. किती दिवस शूटिंग केला होता? आणि 40. बघते मी आता. 3 लाख होते, त्यातले 1 लाख ऑलरेडी त्यांनी मला वेळेत दिले. मला दिले लांबा साहेबांनी. 2 लाख 4 महिने डिले झाले, पण आज ते मला देणार आहेत. तरी कमिटमेंट आहे. ओके, तू आता घरी जा मी प्लीज. घरी जाणार नाहीये. मी आज पैसे घेऊनच जाणार आहे. मला काही त्यांना बोलवा. ईशा घरी जा. ईशा घरी जा. आज मी त्यांच्याशी बोलणार आहे. त्यांना अरे बोलवा. चौगुला साहेब केम छो? चौगुला साहेब केम छो? अरे काय पिक्चर केलेला आहे आपण चौगुला साहेब. अरे ना, एक नंबर पिक्चर केलेला आहे. लाचार नंबर 1. Yes. एक नंबर. काय चर्चा आपल्या पिक्चर. हो सर. काय चर्चा. मी अरे पण- बॉक्स ऑफिस वर आपला पिक्चर पडला, पण चर्चा जोरदार आहे. चर्चा जोरदार. होय, होय, बरोबर. अरे चौगुला साहेब आपला पिक्चर नीफला गेलेला आहे. काय सांग. नीफला गेला. नीफ. नीफ म्हणजे नाला सोपारा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. अरे होय, होय. हा कोण आहे? हे माझी पॉवर बँक आहे. हे सॉरी, माझी बायको आहे. हा, अरे वहिनी केम छो कोणीही वहिनी. असाल तुम्ही, प्लीज ईशा प्लीज. माझ्या नवऱ्याने तुमचा पिक्चर केला. हा ईशा मेहनत करून काम केलं त्याच्यामध्ये. डेफिनेटली मग केलेलं. त्याचे पैसे त्याला मिळायला पाहिजेत की नाहीत? ईशा प्लीज. हा वहिनी हा देखो. वहिनी वगैरे घरी घेऊन जा. हा चलो. चलो. कुठे काय? हे थांब. उगीच काय? ना ना, तू कुठे आहेस? त्यांच्या घरी मेहनत केली आहे ना त्यांनी. बरोबर, मेहनत केली. मेहनतीने काम केलंय ना पिक्चर मध्ये. ईशा प्लीज. हे बघा, आम्ही ना साध्या घरातली माणसं आहोत. हा, बरोबर. आम्हाला हे सगळं नाही कळत. आम्ही हा, ना. खूप पापभिरू माणसं आहोत. आम्हाला हे नाही कळत. कळलं ना? मेहनत करून पैसे कमवतो हा माणूस. प्रामाणिकपणाने पैसे कमवलेत त्यांनी आजवर. बराबरचे. इथे बघा, रंग रूप उंची काही नसतानाही आज इथवर पोचला हा माणूस. कसा पोचला
काय मला सांगा. हे काय बोलायची गरज आहे? रंगरूप आणि उंची नाही हे कशाला बोलतेस? आहे का आपल्याकडे? हा म्हणा जरा. प्रामाणिकपणामुळे आज इथवर आलाय ना हा माणूस, मग त्याच्या हक्काचे पैसे त्याला मिळायला हवेत की नकोत? लाऊड होत तुम्ही मला नाही मला सांगा. तुम्ही खाली बसा. तुम्ही मला सांगा, तुम्ही यांनी तुमच्या पिक्चर मध्ये काम करण्यासाठी रोल साठी मेहनत घेतली की नाही? हो का नाही? मला हो का नाही सांगा. हो घेतलेला हो घेतले घेतली आहे ना मेहनत? घेतलीच आहे, मला माहितीये. मी माझ्या डोळ्यांनी बघितलीये. घेतली सर, मी खूप घेतली. बरोबर लीड रोलचे वायरमनचा रोल. वायरमनचा रोल होता ना. 1 महिना या माणसाने त्या रोलच्या तयारीसाठी घरात फ्रीज उघडून ठेवला होता. नंतर त्यांनी सगळं शिकून ते व्हिडिओज बघितले, काय काय वाचलं, स्वतः पुन्हा जोडला. येस, मी नंतर ते करायला पाहिजे ना, जोडून. आज तो फ्रीज आम्ही ओव्हन म्हणून वापरतो. भस्कन गरम वाफ यायला लागली उघडल्यावर, तर काहीतरी वायर. म्हणजे कळतंय का तुम्हाला? या एकट्या माणसाने नाही, अख्ख्या फॅमिलींना या पिक्चर साठी खूप मेहनत घेतलीये. मग त्याच्या हक्काचे पैसे त्याला मिळायला हवेत की नको? नाही, मला सांगा, मिळायला हवेत बरोबर की बात. नकोत? एकदम साची वाचे वहिनी. थोडा शांत घ्यावा, थोडा शांत घ्यावा. आ तोंड काय बघत बसला? जा ना, काहीतरी कोल्ड्रिंक नाही ते लस्सी नाही ते छास काय ते आपने जा. मला काय नकोय. काय नटसम्राट करतेस? कुठला हे काय? मला काय हे काय? चौगुले हो ना, सर. साहेब. हे सर, आय एम सॉरी सर, हे थोडं ना लाऊड. हक्काचे पैसे मागते बरोबर, मी फक्त बरोबर. माझ्या. लाऊडच होते तरी सुद्धा लाऊड होते. हा काचही पाहिजे, हा असं कोण करतं? नाही, हो ना, सर, चौगुले मी साहेब. बोलतोय. सॉरी, आय एम सॉरी. मी काही चुकीचं बोलते का? मला ना सांगा. ना बिलकुल नाही. तुमचा राग आहे ना एकदम बरोबर ठेवायनी. काय बरोबर काय आपण प्रोड्युसर लोकने ना ऍक्टर लोकला टाइम टू टाइम पैसा पण द्यायला पाहिजे. द्यायलाच पाहिजे. चांगले लांबा साहेब, खूप चांगले. मी त्यांना कमिट केला होता. मी आज त्यांना मी चेक देणार म्हणजे देणार. बरोबर. चला द्या, आम्ही निघतो. द्या. थांब ना जरा तू पण. हा सर, वहिनी काय असतात प्रोड्युसर लोकचा पण थोडा प्रॉब्लेम असतो का? नाही बरोबर आहे, सर. द्या आम्हाला नका सांगू. ते लोकचा पण नुकसान होतो पण ऍक्टर लोक ना समजून नाही घेत. बरोबर. आता कधी कधी ना प्रोड्युसर लोकचं नुकसान ना ऍक्टर लोकमुळे पण झालेला असतो. नाही आहे. आता चौगुला साहेबमुळे माझा 5-4 वेळा नुकसान झालेला आहे. मी कधी बोलला नाही, माझ्यामुळे नुकसान झालं. माझ्यामुळे कधी नुकसान झालं? अरे काय बात करतात. अरे चौगुला साहेब 9च्या शिफ्टला 10:30 यायचे. 4-5 टाइम ते लोकनी इतका उशीर केला ना, मला 4-5 दिवस शिफ्ट पुढे ढकलावा लागला. हो. नुकसानाचं मला नका सांगू. नुकसान ना तोंडावर मारते तुमच्या. हे घ्या, आकडा सांगा किती नुकसान झालंय. अरे वहिनी पूरा पिक्चर 5 करोड में बनाया है. पूरा पिक्चर 5 करोड वगैरे मला नका सांगू. मरत का कितना नुकसान हा बताओ. मदत राजस्थानी कशाला? काही संबंध नाही. मदत राजस्थानी कशाला? ना वहिनी असं एकदम आहे ना प्रिसाईज मध्ये नाही सांगता येणार आहे. पण आता 4-5 दिनचा नुकसान आणि 7,500चा पर डे पकडला तर नाही बोलला तरी 30-35,000चं नुकसान झालेलं आहे वहिनी माझं. कापो काय कापू? काय कापू? कापो. अगं वेडीयस का तू? जो हुआ नुकसान कापो, जे उरलेत ते समोर टाको. नो प्रॉब्लेम. काय बोल? कशाला 35,000 कापू? आहेत ना ते उरलेले पैसे. अरे पण का कापो और जा. बरोबर, बरोबर. तुमची चूक आहे. त्याची काही चूक आहे? तुमच्या गलथानपणाचा आणि तुमच्या आळशीपणाचा भुर्दंड त्यांनी का उचलायचा? अगं पण तुम्हाला नाही. तुम्ही ना मला लोकांसमोर तोंड उघडायला लावू नका. खरंच सांगते मी तुम्हाला. ईशा, कधीतरी आपल्या चुका मान्य करा ना. कधीतरी चुका मान्य करा. अरे काय चुका मला कळते का? तू त्यांच्यासमोर नको करू. मान्य करा ना. चूक झाली आपली. नको आपल्या नुकसान झालं. त्याचं नुकसान नाही करायचं. वहिनी कापो कापो हा कापो. ना पैसा तर कापणारच आहे पण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला आता डोक्यामध्ये आला म्हणून सांगतोय. काय झालेलं आपल्या पिक्चर मध्ये आहे ना एक डायलॉग होता की गिल्बर्ट गोल्फ क्लब जवळचा ग्लोबल बँक क्लोज झाला. एका लाईनसाठी चौगुला साहेबने ना 24 टेक घेतला. काय बोलताय ते? हा, त्या दिवशी काय झालं जरा काय बोलताय? संध्याकाळचा शेवटचा लाज नाही वाटत? एक मिनिट, तिकडे कोणाकशी बाई माझ्याशी बोल ना. तिकडे लाज वाटते मला त्यांच्याकडे बघण्याची. काय करताय तुम्ही? एवढे मोठे ऍक्टर आहात. एवढं साधं वाक्य तुमचं फंबल कसं? आणि त्या वाक्यात फंबल होण्यासारखं पण काही नाहीये. बिरबल, गलप क्लबच्या बाजूची बँक बिघडली एवढं मला आता आलं. कुठलं वाक्य? हा डायलॉगच नाही फिल्म. हा डायलॉगच नाही एकदम वेगळाच वाक्य बोललेला आहे. होय काय पण वेगळाच बोललेला आहे. ठीक आहे, मी सेलिब्रिटी नाहीच आहे ना. मी बराबर. चुकू शकते. बराबर. मी इथे कपाळावर हास्य महारथी करून मी सेलिब्रिटी आहे. माझ्याकडे बघा, मी हास्य महारथी समीर चौगुले. मी रोज एअरपोर्टला जातो. हे नाही करत मी. अरे मी कधी बोललो मी? आणि असा कधी बोललो मी? एक डोळा बंद करून एअरपोर्टला जातो असा कधी बोललो मी? धडपडणार नाही. एक डोळा बंद केल्यावर धडपडताच मग. नाही नाही, इथे कोणालाही विचारा. दर 5 मिनिटाला कोणी ना कोणी धडपडलेलं बघता या माणसाला. आणि फोनवर बोलताना कोणाकडे बघता हो? म्हणजे नाही आहे ना, मी अवेलेबल आहे ना. देतो माझ्या मॅनेजरला फोन करा. माझ्या डेट देतो मी तुम्हाला. अरे मी नाही करत असं. नाही करत?
थोरा मोठ्यांनी डोळ्यावर थपडा मारून 100 वेळा थपडा मारून पण सुधारला नाहीये माणूस, हो की नाही निर्मिती ताई? अरे हे अगं तू एक दिवस येतेसाठी का आग लावून जाते असं कोण बोलतं? नाही कर अरे इट्स ओके नाही अरे पण फंबल पण it's okay नाही यार. આ બધા રોંગ છે ચોગુલા સાહેબ આ બરાબર નથી આ ઇટ્સ ઓકે એટીટ્यूड मुळे ना माझा नुकसान झालेलं आहे प्रोड्युसर म्हणून असं ना चौगुला साहेब ध्यानमध्ये रखा काय असतं लक्षामध्ये ठेवा तुम्ही आहे ना 24 25 रिटेक घेता त्याच्यामुळे माझा सनसेटचा शॉट निघून गेलेला आहे त्याच्यामुळे मला दुसऱ्या दिवशी ना परत क्रूचा पैसा दे ऍक्टरचा पर डे दे ते जागेचा भाडा दे सगळा करायला लागलेला आहे दुसऱ्या सनसेटसाठी त्याच्यामुळे माझं नुकसान झालेलं आहे बरोबर का नाही कापो जो काय नुकसान झालाय कापो किती झालंय? अरे वहिनी पूरा पिक्चर का ना 5 हो, करोड पूर्ण पिक्चरचं मला नका सांगू. महार मरत का कित्रा परडा का हसा हसा नुकसान है बताओ. अरे कशाला पण राजस्थानी पाहिजे रेती तू बीएस का राजस्थानी बोलायला महारा मराठ येतो कुठून महारा मराठ नुकसान करताय वर मलाच बोलताय. कापो 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 कापो. अरे कसला कापो गाथाम जरा हा वहिनी शांत बस चौगुला साहेब अजून एक चीज दिमाग मध्ये आला म्हणून पटकन बोलून टाकतो कारण काय आहे, वहिनी आहे समोर तर बोललेला बरा आहे नाही काय ऐका, सर. वहिनी काय झालेलं आहे आपण फिल्म केला ना तर चौगुला साहेबने म्हणजे मला पर्सनली फोन केला होता चौगुला साहेब आणि मला बोलला आपल्याला आहे ना एक वेनिटी व्हॅन पाहिजे मिळालीच पाहिजे. काही चुकीचं नाही येत तुम्ही उपकार केलेले नाहीयेत. पण ना चौगुला साहेबने ज्या बात केलेला आहे ना तो एकदम वेगळा आहे चौगुला साहेबने व्हॅनिटी व्हॅन मागवला पण चौगुला साहेब 40 दिवस पिक्चरसाठी जेव्हा आला ना त्याच्यामध्ये फक्त बॅग ठेवला स्वतःच्या व्हॅनिटीमध्ये आणि पूर्ण टाइम आहे ना पिक्चरचा शूटिंग प्राजक्ता माळीच्या व्हॅनमध्ये जाऊन बसलेला आहे मग माझ्या व्हॅनिटीचा तो जो पैसा आहे त्याचं नुकसान झालेला आहे ना अरे काय आम्ही सगळेच जाऊन बसायचो प्राजक्ताच्या व्हॅनिटीत कारण ग्रुप होता ना जेवायला वगैरे छान आणायचे घरातून मसाली भात आणायची बरं मसाले भात जो दीदी अरे मग मसाले भात म्हटल्यावर मला राहायचंच नाही माहितीये नाही हावरटपणा नाही अगं खरंच सांगतो 7-8 ऍक्टर्स येऊन बसायचे आणि ती काय करायची आतून व्हॅनिटी बंद करायची एवढं मोठं लॉक लावायची आणि ती चावी स्वतःच्या पर्समध्ये ठेवायची प्राजक्त प्रभा 2 आणते ना या कविता ऐकाव्याच लागतील नवीन काढते मी कविता ह्या कशा आहेत सांगा संध्याकाळपर्यंत मग काय ऐकायला लागायच्या मी कसा बसणार माझ्या व्हॅनिटी पण म्हणजे नुकसान केलं ना तुम्ही त्यांचं. व्हॅनिटी मध्ये तुम्ही बसला नाही नुकसान केलं तुम्ही त्यांचं. अरे पण काय आपल्या हातात तू शांत तू का त्याची बाजू घेते बघा मुळात आपल्याला लोकांच्या दारोदारी जाऊन करिअर बनवायचं असेल तर व्हॅनिटी मागायचीच कशाला. अरे पण मी कुठे करिअर केलं तिच्या दारोदारी जाऊन एकदम एकदम साची वाच आहे मला पण हेच बोलायचं आहे जर दुसऱ्याच्या दारामध्ये जाऊनच करिअर करायचं तर रोल तरी बडा घे ना गावकरीचा रोल कशाला घ्यायचा बरोबर की नाही अरे पण काही बोलू नका कापो कापो. अरे कापो काय तुझ्या बापाचा कत्तलखाना आहे का बाप गवत कापायची कात्री घेऊन बसलाय कच 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 काय बोलतेस कशाला कापो. बघा दुसऱ्याचं नुकसान करून मला पैसे नको. कापो जो काय उरलाय तो समोर टाको. टोटल आहे ना 1.5 लाख रुपया झालेला आहे हरकत नाही. आत्ताच्या आत्ता चेक सही करा 1.5 लाख ते 1.5 लाख ठेवा इथे आम्ही घेतो निघतो आम्हाला काही हरामाचे ना 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 वहिनी 1.5 लाख मी तुम्हाला द्यायचा नाही आहे 1.5 लाख आता तुम्ही मला द्यायचा आहे काटछाट केला ना आपण चौगुला साहेबचा सगळा चूक तर त्याच्यामुळे जेवढा नुकसान झालाय त्याच्यानंतर आता तुम्ही लोक मला 1.5 लाख रुपये देणार आहे 2 लाख मी वसूल करायला आलेलो आता 1.5 लाख देऊन जातोय ही तुझी अक्कल बिनडोकपणा तुमच्या फालतूपणामुळे झालं हे सगळं. माझ्या फालतूपणामुळे? 1.5 लाखाचं नुकसान. तुम्ही आता गप्प बसा. आलीसच का मुळात करत नाही यायचंच तुमच्या चुकीमुळे 1.5 लाखाचं नुकसान झालंय आपलं आता तुम्ही गप्प बसा. घरातली बाल्कनी आणि हॉल एवढंच फिरायचं दुसरीकडे फिरलीस तर बाहेरच यायचं नाही या बाईने. गप्प बसा जरा. भाऊजी राजत नव्हते उत्तम चाललं होतं सगळं. बसता का जरा आता 1.5 लाखाचं नुकसान केलं एकतर. हा सुती भाऊजी सुती जरा बाजूला येतात. हा आया बसा तिकडे काहीतरी वाढव हा वहिनी सुती भाऊजी थोडं कमी करता का हो. अरे वहिनी नाही म्हणजे हे कसंही असले तरी माझ्यासाठी तरी थोडं कमी. ना, ना. सिनियर ऍक्टर हा, आहे वहिनी. वर्ष काम मी ना वहिनी हात ना जोडू ना वहिनी अरे करणार वहिनी अरे त्या माणसचा काही प्रॉब्लेमच नाही आहे तुमच्या राजस्थानी ऐकूनच 50,000 कमी करतो खरंच लगेच तुम्ही 50 कमी पण केले पण पण 1 लाख रुपये तुम्हाला द्यावा लागणार 1 लाख द्यायचे ना हरकत नाही चालेल थँक्यू पण अरे, 50,000 ना, कमी वहिनी. केले तुम्ही फोन द्या करायचे वहिनी अरे थोडा दाखवा. अरे हे काय करतेस तू हा माझा QR हे काय करतेस तू हा QR हा हे घ्या. अरे 1 लाख
1 लाख कशाला पाठवलंस तू वाचवले अरे 1 लाख कशा- 1,000 वाचवले आपले. अगं बिंडोग बाई तुला कळतंय का तू घरी चल तुझा कापो कापो कसा काढतो बघ चल घरी तू चल घरी हे पैसे वाचवले तुमचे, तुम्ही मला उलटा बोलू नका काय. गरजच नाहीयेत पैसे तू घरी घरी चल 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 घरी चल घरी चल माझी पर्स घ्या, घरी चल तू. माझी पर्स घेऊन द्या ना गेली मला. पर्स. व्हेरी गुड व्हेरी घरी चल गुड तिकडे. व्हेरी चला, मी गुड बघते तुम्हाला. गप्पा बसा. सरस बदा सरस सुन आपला त्र्यंबक डागा आणि निलेश राटीचे ना ते लोकला फोन कर आणि त्यांना बोल आपला समीर चौगुला आपल्याला प्रत्येक पिक्चर मध्ये पाहिजे लय फायद्याचा माणूस आहे येस सर येस. वा 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 दादा, तुला पैसे द्यावे लागले असले तरी आमच्यासाठी मात्र पैसा वसूल परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. महेश सर, समीर तुझी आणि ईशाची जी एक केमिस्ट्री आहे ती आम्ही गुलकंदमध्ये पाहिलेली आहे आणि तिकडे सुद्धा इतकी ब्रिलियंट होती आणि आता सुद्धा इट वॉज जस्ट वंडरफुल. थँक्यू सर. पृथ्वी ते गुजराती ॲक्सेंट वॉज वंडरफुल. आणि मला असं वाटतं का ही तुमची केमिस्ट्री आहे ना आय वॉन्ट टू सी ऑन द बिग स्क्रीन अगेन. वंडरफुल फंटास्टिक. गिव्ह इट अप. निर्वेदी ताई, ईशा तुझ्यासारखी व्यवहारी बायको कुठल्याही कलाकाराला वाट लागेल त्याची. ते मध्ये काय होतं डोळ्याचं मला तो जोकच नाही कळला. मला जरा बघायचंय तू काय हा. इकडे येऊन दाखवतो. ऍक्च्युली मला आय डोंट नो म्हणजे बरेच वर्ष सवय आता कमी झाली आहे इनफॅक्ट. नाही नाही खरंच फोनवर बोलताना असं डोळे करायची सवय आहे. आणि मला ना मी त्या माणसाशी कनेक्ट होतो असं मला वाटतं. आणि ही ना गेली 7-8 वर्ष आहे म्हणजे दीदी बरोबर मी एक नाटक करत होतो आणि दीदी ते वाक्य होतं ना ते मीच घातलं होतं की थोड्या मोठ्यांनी डोळ्यावर थपडा मारून सुद्धा तुझी सवय गेलेली नाही. ते लिटरली दीदी ना फाड फाड मारायची. अरे मी त्याला म्हंटल की कधीतरी तसेच राहतील ते डोळे. काय करतोस हे तू फोनवर बोल. अरे कालपर्यंत नव्हती आज माहित नाही काय झालंय दीदी आल्यामुळे कदाचित ते झालं असेल. पण छान झाला हा ऍक्ट. म्हणजे विनोदाबरोबरच याच्यात एक प्रबोधन होतं. मला वाटतं आपल्या इंडस्ट्रीतल्या सगळ्या लोकांनी हे बघावं आणि कलाकारांना मदत करावी. अशा पद्धतीने त्यांचे मानधन कापू नये. आणि मृणाल 2च वाक्य होती पण तिने तुला योग्य टायमिंगने ती वाक्य दिली. क्या बात आहे. खूप छान. ॲटिट्यूड आहे, with attitude. तुम्ही असेच नवीन नवीन कलाकार तयार करा जे तुम्हाला टफ देतील. थँक्यू क्या बात है. वा वा वा. थँक्यू थँक्यू ताई, थँक्यू टीम. थँक्यू. मंडळी, हास्याचा हा बहार असाच चिरतरुण राहणार आहे. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली तुम्हाला राम राम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश